झी 24 तास एक पाऊल पुढे. मग आपण बाहेर असलो की खा वडापाव, खा पाणीपुरी असं मन सांगतं, पण पोट रुजतं हे सगळं खाल्ल्यावर. काय म्हणता मग अशा उन्हाळ्यात काय खायचं? चला डॉक्टरांना विचारूयात काय खायचं म्हणजे पोट रुजणार नाही आणि उन्हाळा सुद्धा सुसह्य होईल. हे तर झालं कुणी कशी काळजी घ्यावी याबाबत. पण जर बाहेर गेलात आणि बाहेरचे पदार्थ खावे लागलेच तर नको वाटतं ना. म्हणूनच विचारूयात डायटिशियनला कसं टाळता येईल बाहेरचे पदार्थ खाणं. बाहेर जेव्हा आपण घेत आहे तर जसं मी सांगितलं, जास्त डीप फ्राय आयटम आहे ते नाही पाहिजे आपल्याला. सॉल्टी आयटम आहे, आता तुम्ही बघणार की खूप स्टॉल्स आहे वडापावचं, भजीपावचं, ते जास्त अवॉइड करायचं. सिंपल फूड ठेवायचं, चपाती भाजी, किंवा कोणी छोटं पण रेस्टॉरंट आहे तर तिकडे इडली सांबर असं, डोसा वगैरे हे जास्त खायचं. फ्रूट सलाड, आईस्क्रीम, लिंबू सरबत, कोल्ड ड्रिंक किंवा बर्फाचा गोळा दिसला की आपल्याला उन्हाळ्यात आल्हाददायक असं काहीतरी आहे असं वाटतं आणि मग पटकन आपली पावलं या गाड्यांकडे वळतात. पण हे पिताना किंवा खाताना काय काळजी घ्यावी किंवा हे का खाऊ नये सांगतायत डायटिशियन. पाणी कुठून आणलं आहे तर ते तुम्ही असं ऐवजी टेट्रापॅक्सचे भेटत आहे. आता रेल्वेमध्ये पण तुम्हाला टेट्रापॅक्स भेटत आहे रेल्वे स्टेशनवर. लिंबू सरबतचं, नारळ पाणीचं, नीराचं ते वापरा. रोड ऐवजी जे स्टॉल्स आहे ते वापरायचं नाही, तिकडे घ्यायचं नाही. काय नारळ पाणी, लस्सी, ताक किती चांगलं आहे या वातावरणात ते ऐकूया डायटिशियन कडूनच. कोल्ड्रिंक ऐवजी हे जास्त चांगलं आहे. जे आपलं जे नॅचरल आहे ना, लिंबू सरबत, नारळ पाणी, ताक, लस्सी, दही हे जास्त चांगलं आहे कोल्ड्रिंक्स ऐवजी. नॅचरल आता तुम्हाला फ्रेश ज्युसेस पण भेटतंय टेट्रापॅक मध्ये, ते घेऊ शकते आपण. कट चॉप फ्रूट जे रोडवर भेटतंय ते नाही घ्यायचं, पूर्ण फ्रूट घेऊन तुम्ही घेऊ शकते. शिवाय कांदा किंवा खडी साखरेसारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू किती उपयुक्त असतात उन्हाळ्यात सांगतायत डायटिशियन. खारी साखर इज व्हेरी गुड. ते फक्त ठेवायचं तोंडात आणि तुम्हाला असं वाटणार आहे की रिफ्रेशिंग आहे. कांदा पण चांगला आहे. मार्केटिंगचा जॉब म्हटलं की कितीही असह्य उन्हाळा असला तरी कामासाठी बाहेर पडावंच लागतं. शेवटी पेट का सवाल आहे. पण तरीही घराबाहेर पडताना काय काळजी घ्यायची. हे ते लोक आहे जे आम्ही सगळ्यात जास्त हाय रिस्क फॅक्टर म्हणून त्यांना कन्सिडर करतो. या लोकांमध्ये हीट एक्झॉशन आणि हीट क्रॅम्प्स यायची खूप जास्त शक्यता असते, कारण त्यांची एक्सरसाइज प्लस हीट, त्यांच्या शरीरात पण हीट जास्त प्रोड्यूस होते आणि बाहेर हीट जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये ही क्रॅम्प्स यायची शक्यता सगळ्यात जास्त असते. तर त्यांच्यासाठी अपार्ट फ्रॉम पाण्याची मात्रा शरीरात मेंटेन करण्याऐवजी त्यांच्यासाठी माझा हा सल्ला आहे की त्यांनी जेव्हा पण त्यांना वेळ भेटला सावळीच्या जागा किंवा थंड जागेमध्ये 10-15 मिनिटं विश्रांती घेऊन मग परत पुढे जावे. जे त्यांचा युज्युअल थ्रूआउट द इयर जो त्यांचा कोर्स ऑफ ऍक्शन असतो की ते ओव्हरडू या 2-3 महिन्यात नाही करावं. शक्यतो काम त्यांनी 12 ते 4च्या मध्ये कमी करावं आणि त्यांचं जो डाएट आहे ते फ्रिक्वेंट स्मॉल डाएट्स घ्यावे. कशी पेटपूजा करून घराबाहेर पडायचं म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. घरात आपण कोकम सरबत करतोय, पन्हा करतोय, निंबूचं सरबत करतोय, ते घेऊ शकते. ताक करून घेऊ शकते. पातळ दही, तर लस्सी नाही, नॉट प्रॉपर लस्सी, पण तसं स्वीट पाहिजे तर थोडंसं थिन लस्सी करून घेऊ शकते. बॉटलमध्ये ठेवू शकते आपल्याकडे. उन्हाळ्यात जर ऑफिसमध्ये बसून काम करायचं असेल तर उन्हाळ्यात थोडा तरी सुसह्य होतो. पण सारखं एसीतून उन्हात आणि उन्हातून एसीत असं ज्यांचं काम असेल, ज्यांना सारखं ऑफिसमधनं बाहेर पडावं लागत असेल, त्यांना हा उन्हाळा त्रासदायक होतो. मग कशी घ्यायची त्यांनी त्यांची काळजी? चला विचारूया डॉक्टरांना. मार्केटिंगचा जॉब म्हणजे तुम्हाला युनिफॉर्म तर असणारच, मग त्यातही कशी काळजी घ्यायची शरीराची, कसा करायचा कपड्यांमध्ये बदल सांगते अंजली. लेनिनचं शर्ट घाला, नंतर ते शांब्रे म्हणून एक मटेरियल आहे त्याचे तुम्ही शर्ट्स घाला, त्याच्यावर तुम्ही डिटेलिंग करा, म्हणजे त्याच्यावर पॉकेट लावा किंवा त्याच्यावर फ्लॅप लावा किंवा तुम्ही 2 कॉम्बिनेशन मध्ये शर्ट करा. गरोदर महिला जर जॉब करत असतील तर ऊन असो किंवा नसो घराबाहेर हे पडावंच लागणार. मग कशी काळजी घ्याल तुमची आणि तुमच्या होणाऱ्या बाळाची?
त्यांनी जी विशेष काळजी घ्यायची आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी आपल्या शरीराला सूर्यप्रकाश कमीत कमी लागावा याचा एक काळजी घ्यावी. त्याच्यासाठी सन प्रोटेक्शन क्रीम्स, क्लोथिंग्स, हॅट्स, स्कार्फ्स हे सगळे घालावे. आणि शक्यतो गरोदर महिलांनी दुपारच्या वेळी जेव्हा हीट सगळ्यात जास्त असते त्यावेळेस न जाणे आणि बाकीचे कामं त्याच्या आधी उरकलेले बरे. काय खाऊन घराबाहेर पडाल आणि सोबत कशी घेऊन जाल तुमची खाऊची बॅग, सांगतायत डायटिशियन. जेवण पण कॅरी करू शकते इन द फॉर्म ऑफ चपाती भाजी, रोल करून ठेवायचं. सोपं पडतंय ना खायला. कपडेही जरा सुटसुटीतच हवे ना. त्यासाठी काय काळजी घ्यायची, कुठल्या रंगाचे कपडे घालायचे, विचारूया अंजलीला. खूप असे ब्राईट कलर आता आलेले आहेत, पण ब्राईट न होता ते पण ज्यावेळेला आपण कॉटन मध्ये युज करतो, मलमल मध्ये युज केलं जातं, तर त्याचा कलर थोडासा हलका होतो. जर सारखं उन्हातून कूलर किंवा एसी मध्ये जावं लागत असेल तर कशी घ्यायची स्वतःची काळजी. खास करून तुम्ही जर गरोदर असाल तर तुम्ही काय काळजी घ्याल, ऐकूया. जर तुम्ही कूलर एसी मधून बाहेर आणि आतमध्ये जायचा जो तुमचा वेळ आहे त्यावेळेस तुम्ही कमीत कमी 10 मिनिटं एक अशा एरियामध्ये राहा जिथे कूलर नाही, एसी नाही आणि जास्त ऊनही नाही. तर युजली आपल्या बिल्डिंगच्या बाहेर आपण जेव्हा रूम मधून बाहेर जातो तो जो एरिया असतो तिथे 10 ते 15 मिनिटं तुम्ही राहा. अदरवाईज तुमच्या ऑफिसमध्ये पण अशी कुठली जागा असेल जिथे कूलर एसी नसतो तर एक 15-20 मिनिटं तुम्ही त्या जागेवर काम करा, नंतर बाहेर जा. कारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेशन एवढ्या फास्ट रीतीने चेंज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे खूप लोकांना चक्कर येणे, डोळ्यांसमोर काळा पडणे, डोकं दुखणे किंवा हीट स्ट्रोक आणि हीट एक्झॉशन त्यांना लवकर होऊ शकतं. म्हणून ही काळजी घ्यावी लागेल. काय मग झालं ना कन्फ्युजन दूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.